फळ बागायतदार मित्रांनो, भाजीपाला बागायतदारांनो, कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, कृषी तज्ज्ञांनो आणि आपले पेरू बागायतदार मित्रांनो, आज आपण आपल्या पेरू बागेमध्ये नुकसानकारक ठरणाऱ्या फळमाशी किंवा त्याला आपण बॅक्टोसेरा डॉर्सॅलिस या स्पेशीजबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. तर ही जी काय बॅक्टोसेरा डॉर्सॅलिस नावाची जी काय फळमाशी आहे, तर ही फळमाशी आपल्या पेरू बागेमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान करत असते. तर ही माशी ही अतिप्राचीन, म्हणजे बॅक्टोसेराचा अर्थच असा आहे की प्राचीन किंवा फार फार जुनी असा त्याचा अर्थ होतो. तर या फळमाशीचं आपल्याला एकात्मिक पद्धतीनं नियंत्रण करणं गरजेचं आहे. तर यासाठी आपणाला या फळमाशीच्या अवस्थांचा अभ्यास असणं गरजेचं आहे. तर मित्रहो, ही फळमाशी साधारणपणे आंब्याचा हंगाम संपल्यानंतर आपल्या पेरू बागेकडे मोर्चा वळवत असते. तर तुम्हाला माहीत नसेल, परंतु ही जी फळमाशी प्रौढ फळमाशी आहे, ही साधारणपणे एका दमात 15 किलोमीटरचा प्रवास करते आणि तिथे इच्छित ठिकाणी ते येते. तर अशा पद्धतीची ही जी फळमाशी आहे, ही फळमाशीचं आयुष्य हे 2 महिन्याचं आहे. म्हणजे हा जी काय प्रौढ फळमाशी आहे ही 2 महिने जगते आणि ही 2 महिने जगत असताना ती दररोज साधारणपणे 25 ते 30 अंडी घालते दररोज. आणि मग म्हणजे विचार करा की 2 महिन्यामध्ये ते एखाद दिवस इकडं तिकडं सोडला तर 1000 ते 1500 अंडी ही 2 महिन्यामध्ये ही फळमाशीची मादी घालत असते. तर ही जी फळमाशी आहे, तर हिच्या 2 महिन्यानंतर पुढची म्हणजे ही अंडी घातली आहे फळमाशीनं. ही अंडी घातल्यानंतर ही अंडी कुठं घालते, तर जी काय आपली उघडी फळं आहेत, ज्या फळाला फोम लागलेला नाही किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये पॉलिथिन बॅगमध्ये होल आहे, त्या होलमध्ये जाऊन त्या फळामध्ये अंडी घालेल किंवा फोम लावायचं विसरलेलं एखादं फळ असेल त्याच्यावरती ती अंडी घालते. आणि ही अंडी घातल्यानंतर साधारणपणे 1 ते 2 दिवसातच ती अंडी उबवतात आणि ही अंडी उबवल्यानंतर त्यामधून मॅगोट किंवा आळी बाहेर पडते. मग ही मॅगोट किंवा आळी जी आहेत, ह्या आळ्या फळाच्या गरावरती उपजीविका करतात आणि त्या आतल्या फळाचा गर हा खात राहतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, हे फळ हे सडतं आणि हे फळ सडून जमिनीवरती पडतं. तर ही जी काय मॅगोटची अवस्था आहे, ही मॅगोट किंवा आळीची अवस्था साधारणपणे 10 ते 12 दिवसाची असते. तर मग हे फळ खाली पडल्यानंतर बघा, हे अशा पद्धतीची फळं पडलेली आहेत. आणि जर आपल्याला ह्या फळामध्ये जर आपण पाहिलं तर बघूयात आपण, दिसत आहेत का मॅगोट. हो का, पहा हे मॅगोट तुम्हाला हे दिसत आहेत, हे फळमाशीचे मॅगोट्स आहेत, हे बघा. तर हे मॅगोट्स फळमाशीचे हे जमिनीवर, आता हे फळ सडून जे जमिनीवर पडल्यानंतर हे फळ जमिनीमध्ये हे फळापासून साधारणपणे बघा हे 10 दिवसानंतर पुन्हा पुढच्या अवस्थेमध्ये, म्हणजे त्याला आपण प्युपा किंवा त्याला आपण कोशावस्थेमध्ये जातात. तर ही कोशाची अवस्था सुद्धा एक 10 ते 12 दिवसाची असते. आणि ह्या 10 ते 12 दिवसाची कोशावस्था ही जमिनीमध्ये मातीमध्ये असते. त्याच्यानंतर हे 10 ते 12 दिवसानंतर त्याच्यामधून मग पुन्हा प्रौढ माशी बाहेर पडते. मग ह्या प्रौढ माशीमध्ये नर असतील, काय मादे असतील, ह्या उडून पुन्हा त्यांचं ह्या बाहेरच्या जगामध्ये पुन्हा फळावरती अंडी घालतील. आणि फळावरती अंडी घातल्यानंतर पुन्हा त्या अंड्यापासून आळ्या तयार होतील. आळ्यापासून त्या पुन्हा त्या आळ्या जमिनीमध्ये कोशावस्थेमध्ये जातील, पुन्हा त्यांचं प्रौढ तयार होतील. अशा पद्धतीचं ह्यांचं हे जीवनचक्र चालूच असतं. तर मित्रहो, याच्यामुळं या आळीचं ह्या माशांचं नियंत्रण करणं फार अवघड आहे. परंतु जर तुम्ही योग्य पद्धतीचा वापर केला तर योग्य पद्धतीचं आपल्याला नियंत्रण करता येतं. तर या माशीच्या नियंत्रणासाठी आपणाला सर्वात प्रथम जे पहिली पद्धत म्हणजे आपल्याला कामगंध सापळे किंवा आपण फेरोमन ट्रॅप म्हणू आपण त्याला. तर हे फेरोमन ट्रॅप्स आहेत. तर या फेरोमन ट्रॅपमध्ये मित्रहो, त्याच्यामध्ये एक मिथिल इजोनाल नावाचं एक रसायन वापरलं जातं. तर हे मिथिल इजोनाल जे रसायन आहे, हे मादी फळमाशी आहे, ही त्या पद्धतीचं एक रसायन हवेमध्ये सोडते.
की जेणेकरून नराला काय वाटतं की बाबा मादी मला मिलनासाठी बोलवत आहे. एक त्या कीटकांचा एक संकेत असतो किंवा हवेमध्ये पसरणारा हा जो गंध आहे तो एक कीटकांना माहिती होण्यासाठी एक संकेत राहतो की त्या मिथेलोयुजनलच्या वासामुळं नराला वाटतं की मादी आपल्याला मिलनासाठी बोलवत आहे. त्याच्यामुळं आपल्या बागेमध्ये जेवढे नर असतील हे नर त्या मिथेलोयुजनलच्या वासाने आपल्या त्या कामगंध सापळ्यांकडे येत असतात आणि ह्या कामगंध सापळ्यामध्ये नर येतात आणि ते अडकून मरून जातात. मग ह्या कामगंध सापळ्यामध्ये जर आपले नर अडकून मेले तर मादी जो काही मादी माशी आहे या मादी माशीला मिलनासाठी नर राहत नाही. त्याच्यामुळं मादी माशीचा मेंदू तिला संदेश देतो किंवा तिला अंडी घालण्याला प्रवृत्तच करत नाही. त्याच्यामुळं ती मादी माशी मिलन न झाल्यामुळं अंडीच घालत नाही. अंडी न घालण्यासाठी ती फळाकडे जातच नाही. त्याच्यामुळं आपल्याला अशा पद्धतीनं ह्या माशीचं चांगल्या पद्धतीनं नियंत्रण होतं. आता मादी माशी तिच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये थोडीफार अंडी घालते, परंतु त्या अंडी हे मिलन न झाल्यामुळं त्या अंड्यांमधून आळीच तयार होत नाही. त्याच्यामुळं आपल्या फळ सडण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळं फेरोमोन सापळ्यामुळे किंवा कामगंध सापळ्यामुळे पेरूमधील फळमाशीचं उत्कृष्ट पद्धतीनं नियंत्रण झाल्याचं आपल्याला दिसतं. तर हे अशा पद्धतीचं मित्र हो फेरोमोन ट्रॅप्स आपल्याला बनवायचे असतात. आता हे बघा इथं होल पाडलेला आहे. तुम्हाला तो का नर माशी आत उडताना सुद्धा दिसत आहे. रात्री पाऊस पडल्यामुळं ह्याच्यात पाणी साठलं आहे. ह्याच्यात असंख्य नर माश्या तुम्हाला मेलेल्या दिसत आहेत. बघा खूप फळमाश्या ह्या मेलेल्या दिसत आहेत. पहा हे ह्या अशा पद्धतीच्या ह्या नर माश्या आहेत, ह्या मेलेल्या आहेत. बघा वरती तुम्हाला दिसत आहेत. तर हा फेरोमोन ट्रॅपचा अशा पद्धतीनं उपयोग होतो. तर सर्व माझ्या पेरू बागायतदारांना विनंती आहे की दर 15 दिवसानंतर याच्यातील जे काय मेलेल्या माश्या आहेत या काढून टाकायच्या आहेत आणि नवीन मिथेलोयुजनल तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं. दर 15 दिवसाला तुम्हाला ते गोळे असेल किंवा लिक्विड असेल ते दर 15 दिवसाला त्याच्यामधून ते बदलायचं. मेलेल्या माश्या काढून टाकायच्या आणि नवीन तुम्हाला मिथेलोयुजनलचा ड्रॉप असेल किंवा तुमची एखादी कुपी असेल ते ठेवायची तिथं. तर अशा पद्धतीनं तुम्ही फेरोमोन ट्रॅप किंवा कामगंध सापळ्यांचा वापर करून आपल्याला ह्या फळमाशीचं चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करता येईल. त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे मित्र हो की बागेची स्वच्छता. तर या बागेच्या स्वच्छतेमध्ये सर्वात प्रथम हे जे काय फळमाशी प्रादुर्भावग्रस्त झालेली जी काय फळं आहेत ही फळं सर्व आपण गोळा करावीत आणि खोल खड्ड्यामध्ये टाकून ते बुजवून टाकावीत, जेणेकरून त्यांच्या जे काय प्युपा किंवा तुमचं जे काय कोशावस्थेमधून बाहेर पडणारे जे पतंग आहेत ते पडणार नाहीत आणि मरून जातील. तर ही एक पद्धत झाली. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्या पेरू बागेचा माल संपलेला असतो, आपली पेरूची बाग हे विश्रांती अवस्थेमध्ये असते, अशा पिरियडमध्ये हलकीशी मशागत करणं खूप गरजेचं असतं आपल्या पेरूच्या बागेमध्ये, जेणेकरून माती हल्ली जाईल आणि जे काय कोश आहेत त्या फळमाशीचे ते बाहेर सूर्यप्रकाशामध्ये येतील. सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने ते मरतील किंवा तिथं एक परभक्षी त्यांना जे काय येतील आणि त्यांचं नियंत्रण नैसर्गिकरित्या होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला बागेची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे, हलकीशी मशागत करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला फळमाशीचं जे काय नियंत्रण आहे ते सुद्धा तुम्हाला करता येईल. त्याच्यानंतर तिसरी जी काय फळमाशी नियंत्रणाची पद्धत आहे ती म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वापर. तर मित्र हो पेरूमधील फळमाशीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशके तेवढीशी परिणामकारक राहत नाहीत, कारण फळमाशी ही एका जागेवर नसते मित्र हो. ती कुठल्याही बाहेरून, मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, फळमाशीचा अडल्ट किंवा प्रौढ हा एका दमात 15 किलोमीटरचा प्रवास करतो आणि मग त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू तर तेवढ्या पुरताच तिथं ज्या काय माशी असतील त्याचं नियंत्रण होईल, परंतु तो म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला तो कीटकनाशकाची फवारणी हा उपाय नाही. तर तुम्हाला जर कीटकनाशकाची फवारणीच घ्यायची असतील तर त्या कीटकनाशकांचे MRL PHI लेवल पाहून फवारण्या घ्या, जेणेकरून आपल्याला उर्वरित अंशविरहित पेरूचं उत्पादन घेता येईल. तर ह्या कीटकनाशकामध्ये तुम्हाला सिंथेटिक पायरोथ्रॉइड गटातील लॅम्बडा सायलिथ्रिन असेल, डेल्टामेथ्रिन असेल यांची फवारणी घ्या किंवा एखादी स्पिनोसाइडची फवारणी घ्या, परंतु रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीवर अवलंब राहू नका किंवा त्या फवारण्यांवर तुम्ही अवलंबून राहू नका.
कारण माशी ही खूप लांबून येत असते आणि ते त्याच्या म्हणजे तिच्या स्वतःचं पुनरुत्पादन करण्यासाठी किंवा स्वतःची उपजीविका करण्यासाठी ते तुम्हाला हे करत असते, आपलं फळाच्या शोधात असते, त्याच्यावरती अंडी घालण्यासाठी ती फळं हुडकत असते. त्याच्यामुळं तुम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला माशीचं नियंत्रण रासायनिक कीटकनाशक वापरून तेवढं होणार नाही. त्याच्यामुळं आपण फार अवलंबून रासायनिक कीटकांवर राहू नका. त्याच्यानंतर मित्र हो, आणखी ही मेथड, ही जे काय आपण फोम लावलेले पाहतोय, हे आपल्या पेरूच्या बागेला फळांवरती फोम लावलेले आहे. तर हे फोम तुम्ही लवकरात लवकर लावा, कारण जेणेकरून ते माशी आपल्याला, त्या माशीनं अंडी घातलेली असायची ना, आपण फोम लावलेला असायचे, त्याच्यामुळं ते पण आपल्याला फोममध्ये फळं सडलेली दिसतात. त्याच्यामुळं फोम लावतानाही चांगल्या पद्धतीच्या गाठी द्या आणि योग्य पद्धतीनं व्यवस्थित फोम लावा, जेणेकरून त्या माशीला आत आपल्याला शिरता आलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक मेथड आहे मित्र हो फळमाशी नियंत्रणासाठी, तर ती म्हणजे आमिष. तर ह्या आमिषामध्ये काय आहे, आमिष किंवा आपण त्याला पण प्रलोभन म्हणू. तर याच्यामध्ये काय असतं की आपल्या ह्याच्यामध्ये पेरूच्या बागेमध्ये प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये कुपीमध्ये साधारणपणे तुमचं सिट्रोनेला ऑइल असेल किंवा तुमचं इकॅलिप्टसचं ऑइल असेल, हे थोडं त्याच्यामध्ये तुम्ही गुळाचं पाणी आणि मेलॅथॉन हे कीटकनाशक मिक्स करून जर तुम्ही आपल्या बागेमध्ये 20 ते 22 ठिकाणी जर जमिनीवरती ठेवलं, तर त्या गुळाच्या आणि सिट्रोनेलाच्या किंवा तुमच्या इकॅलिप्टस ऑइलच्या वासामुळे त्या माश्या तिथं आकर्षित होतात आणि त्या आकर्षित आलेल्या माश्या तुमच्या त्या मेलॅथॉन ह्या कीटकनाशकामुळं ते जर चाकलं तर तिथं मरून जातात जाग्याला. आणि अशा पद्धतीनं तुम्ही या आमिष त्या बागेमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही तुमच्या फळमाशीचं नियंत्रण करू शकता. त्याच्यानंतर तुमचं मासळी खत किंवा फिश ऑइल हे अधिक गुळ अधिक तुम्ही मेलॅथॉन हे सुद्धा जर तुम्ही आमिष तुमच्या प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये तुमच्या बागेमध्ये ठेवलं, तर याच्यामध्ये काय तुमचा मासळी खत थोडं, गुळ आणि मेलॅथॉन कीटकनाशक, तर यांचं जर तुम्ही एकत्रित जर तुम्ही आमिष केलं आणि ते पण 15-20 ठिकाणी जर बागेमध्ये ठेवलं, तर तिथंही त्या वासाने तिथं माश्या येतील, नर येतील, मादे येतील त्या गोड आमिषाच्या वाशाने, आणि तिथं दोहोंचंही तिथं चांगल्या पद्धतीनं नियंत्रण होईल. तर मित्र हो, या झाल्या आपल्याला आपल्या पेरू बागेमधील फळमाशीचं एकात्मिक पद्धतीनं नियंत्रण करण्याच्या पद्धती. तर तुम्हाला शेवटी माझं एकच सांगणं की तुम्ही रासायनिक कीटकनाशकांवरती जास्त अवलंबून राहू नका. तुम्ही या ज्या काय वरती सांगितलेल्या मेथड आहेत, म्हणजे तुमचं फेरोमेन ट्रॅप असतील, आमिषा असतील, बागेची स्वच्छता असेल आणि तुम्ही लागेल त्याच वेळेस कीटकनाशक, तर अशा पद्धतीचा तुम्ही वापर करा. उर्वरित अंश विरहित पेरूचं उत्पादन घ्या आणि चांगलं उत्पन्न मिळवा आणि आपल्या भारतातील लोकांनाही चांगला पेरू खाऊ घाला. धन्यवाद.